आपण अगदी राष्ट्रीय नव्हे तर जागतिक योगा दिन म्हणून आपण साजरा करतो, कारण योगाचा जन्म याच भारताच्या मातीमध्ये झाला आणि जगातील कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचला आणि म्हणून आपण या योगाचे जनक आहोत. आरोग्याचा सर्वात मोठा मूलमंत्र याच योगाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्या योगाचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, त्यांना देखील आपण मंचासमोर आसनस्थ होण्याची विनंती करतो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडा टिटवाळा परिसरातील व्यापारी वर्गाला संघटित करण्याचं काम करणारे मुथा ज्वेलरचे प्रोप्रायटर आमचे मित्र सन्माननीय श्रीपालजी मुथा यांचंही आगमन झालेलं आहे. आणि हा टिटवाळा महोत्सव गेल्या अनेक पर्वांपासून ज्यांच्या दातृत्वामुळे आपल्यापर्यंत पोहोचतो आहे, ज्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ मध्ये दिल्या जाणाऱ्या सोन्याची चेन असेल किंवा सोन्याच्या नथी असतील, ज्यांच्या दातृत्वामुळे आम्हाला मिळाल्या किंवा आमच्यापर्यंत पोहोचल्या, असे सन्माननीय मुथा ज्वेलरचे प्रोप्रायटर श्रीपालजी मुथा आपणास विनंती आहे, कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय भरतजी भाटी यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांनाही विनंती असेल कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर लगेचच आपण वळणार आहोत मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीतून यांच्या पठडीत निर्माण झालेलं एक ढान नेतृत्व सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवसेना अरविंदजी मोरे साहेब यांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील काका वायले आपणास विनंती की आपण देखील मंचावरती यायचं आहे. तद्वतच खास भिवंडीहून उपस्थित झालेले आणि आपल्या सर्वांना हे नाव चित परिचित या अर्थाने आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं दातृत्व गाजतं आणि समाज कल्याण न्यासच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतात, असे सन्माननीय धर्मसेवक सोन्यादादा पाटील आणि त्यांच्या दातृत्वाचा छोटासा आलेख मी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल. की आपण नेहमीच इतिहासामध्ये ऐकतो की होता जीवा म्हणून वाचला शिवा, त्या जीवा महालाच्या वंशजांपर्यंत ज्यांचं दातृत्व पोहोचलं असे धर्मसेवक सोन्यादादा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती असेल कृपया आपण देखील मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांतजी भामरे सर आपणास विनंती आहे, शिवसेना विधानसभा समन्वयक आपण देखील मंचावरती यायचं आहे. मंगेशजी गोडे, त्याचप्रमाणे अजयजी जाधव साहेब, विलासजी जाधव सर, या सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आणि विजयभाऊंना विनंती असेल की आपण आपल्या सुवर्ण हातांनी या सर्व मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. उपस्थितांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया या सर्व मान्यवरांचं. मी विजयभाऊंना विनंती करतो, प्रथमतः या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय धर्मसेवक सोन्यादादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या मुखातून उद्बोधित झालेली भगवद्गीता विजयभाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने सप्रेम भेट देऊन मी विजयभाऊंना विनंती करतो की सन्माननीय जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब यांना आपल्या शुभताने सन्मानित करायचं आहे. यानंतर पुढील सन्मान सरसंस्थापक समाज कल्याण न्यास आदरणीय धर्मसेवक सोन्यादादा पाटील यांनाही आपण शुभ सन्मानित करतो आहोत. विजयभाऊंना विनंती असेल की आपण धर्मसेवक सोन्यादादा पाटील यांना सन्मानित करावं आणि दादांना विनंती की आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कल्याण पूर्वचा एक बुलंद आवाज, शिवसेनेचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सेवेचा वसा घेतलेले सन्माननीय नगरसेवक महेशजी गायकवाड यांचंही शुभागमन झालेलं आहे। उपस्थित प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आदरणीय महेशजी गायकवाड। यानंतर सन्माननीय प्रशांतजी भांबरे सर यांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आणि मी विजयभाऊंना विनंती करतो की आपण प्रशांतजी भांबरे सर यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले विजय भाऊंचे परमस्नेही परममित्र आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आपण नेहमीच पाहतो, सन्माननीय मंगेशजी गोडे साहेब यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। उपशहर प्रमुख युवा सेना मंगेशजी गोडे यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। यानंतर सन्माननीय अजयजी जाधव, समाज कल्याण तालुका अध्यक्ष अजयजी जाधव, आपणास विनंती, आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय विलासजी जाधव सर, आपणास विनंती की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तालुका अध्यक्ष शिक्षक सेना, आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय महेशजी गायकवाड, आपणास विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित झालात, आपले देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय भाऊंच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय बंटी शेट्टी गायकवाड, आपणास विनंती की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय महेशजी गायकवाड सन्मानित करतायत। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि सन्माननीय उपशहर प्रमुख विजयभाऊ देशेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। अभिष्य चिंतनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आज उपस्थित झालेले आहेत। यानंतर सन्माननीय बंटी शेट्टी गायकवाड यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केलं जात आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय मनीषजी सिंग आणि गजराजजी सिंग यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। विजय भाऊंना विनंती आहे की आपण देखील या। त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आणि महेशजी गायकवाड यांचे निलेशजी रसाळ साहेब, आपलं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी मनपूर्वक स्वागत। आपणास देखील विनंती की आपण देखील या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय गजराजी सिंग, आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या ठिकाणी आणि यानंतर मी निलेशजी रसाळ साहेब, आपणास विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सिने अभिनेते भरतजी ठाकूर, आपणास विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे। भरतजी ठाकूर, आपणास विनंती आहे की आपणास आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे।
धन्यवाद. यानंतर मी मान्यवरांपैकी आपल्या खरं म्हणजे शिवसेनेची एक बुलंद तोफ आणि सन्माननीय जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शब्दसुमनांनी या ठीक आहे. प्रथमतः सन्माननीय महेशजी गायकवाड जिल्हा प्रमुखांचा आपणास विनंती आहे की आपण शब्दसुमनांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा, त्याचप्रमाणे विजयभाऊंच्या अविष्य चिंतन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय महेशजी गायकवाड. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी आज टिटवाळा महोत्सवानिमित्त आमचे कल्याणची तोफ अरविंदजी मोरे साहेब, आमचे लाडके आदर्श व्यक्तिमत्व सोन्यादादा पाटील, भांबरे सर, आमचे सगळ्यांचे जीवाचे मित्र सुनीलदादा वायले, आणि काल आहे का या विकास भोये, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचा काल वाढदिवस होता सगळ्यांचे लाडके टिटवाळाचे एकदम लोकप्रिय असे विजयजी देशेकर, उपस्थित सर्व टिटवाळा रहिवासी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. मला वाटतं मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या टिटवाळा महोत्सवाला न चुकता आलेलो. एक दिवस उशीर झाला आहे वाढदिवसानिमित्त. आमचा मित्र थोडासा आमच्यापासून नाराज आहे, त्याची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही सगळेच एकत्रित आलो. खरं तर विजय भाऊ म्हणजेच टिटवाळा महोत्सव असं आमच्या कल्याणकरांना नेहमी असं वाटतं, कारण की त्याच्या संकल्पनेतूनच मी आपला कल्याण महोत्सव सुरू केला. त्याच्या संकल्पनेतून बरेचसे मी कार्यक्रम कल्याण पूर्वेला राबवत असतो. मला वाटतं की खऱ्या अर्थाने या टिटवाळ्याचा चेहरा जर कोण असेल तर विजय भाऊ देशेकर. आज या विभागामध्ये कोणाची लाईट गेली, कुठे पाणी नसेल, कुठे गट्टर तुंबला असेल, किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती काही नागरिकांच्या असुविधा असतील, त्या ठिकाणी धावून जाऊन त्यांचं निवारण करण्याचं काम जर कोण करत असेल तर विजय भाऊ देशेकर. अशी माणसं, अशी रत्न खूप कमी असतात जे लोकांच्या ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारी अशी कमी माणसं असतात. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की येणाऱ्या काळी ही व्यक्ती महानगरपालिकेमध्ये पाहिजे, जेणेकरून आपल्या या टिटवाळा विभागामध्ये ह्याचे 2 हात आपण मजबूत केले तर हा अजून जास्त काम करेल आणि ह्या शहराचा अजून चेहरा मोहरा बदलून टाकेल असं या ठिकाणी नमूद करतो. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय महेशजी गायकवाड. यानंतर मी भांबरे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शब्दसुमनांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात. टिटवाळा महोत्सवासाठी उपस्थित असलेले सन्माननीय जिल्हा प्रमुख माननीय अरविंदजी मोरे, कल्याण पूर्वेचे लोकप्रिय शहर प्रमुख माननीय महेशजी गायकवाड, बोलू त्यानंतर आमचे मित्र माननीय सुनीलजी वायले, समाज कल्याणाचे माननीय सोन्याजी पाटील, माननीय मंगेश घोडे आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हा महोत्सव आयोजित केला ते विजयजी दशेकर. खरं तर माननीय महेशजी गायकवाड साहेब, आपण सांगितलं की महानगरपालिकेमध्ये ते भावी असणारच आहेत आणि ते 1001% या ठिकाणी निवडून येतील, कारण त्यांच्या नावातच विजय आहे. खूप छान प्रस्तावना आपण या ठिकाणी केली, स्तुती केली. खरोखर टिटवाळ्याचं एक नाव तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावाने रोशन करत आहात. कोणत्याही प्रकारचा काही प्रश्न असेल तो सोडवण्याचं प्रामाणिकपणाने काम तुम्ही या ठिकाणी करत आहात. नक्कीच वरिष्ठांचाही या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद राहील आणि भावी आयुष्य तुमचं खूप उज्ज्वल आहे. नक्कीच या ठिकाणी म्हणेल कि आंसू ना होते अगर तो आंखें खूबसूरत ना होती, आंसू ना होते अगर तो आंखें खूबसूरत ना होती, दर्द ना होता अगर तो खुशियों की कीमत ना होती,
और पूरी होती टिटवाला की सब मुरादें, तो विजय दशेकर साहब की जरूरत कहा होती. हा विजय तुम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे आणि तुमचा नक्कीच विजय या ठिकाणी निश्चित आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिवसेनेची बुलंद तोफ आणि आपले सन्माननीय जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शब्दसुमनांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. न तख्ता न ताशता, न तख्ता न ताशता, फिर भी हिंदुस्तान के सरजमीन में उनका राज था. आसमां के ऊपर उनकी नजर थी, भविष्य को उनको खबर थी. हम सब शिवसैनिक जिनकी जान थी वही हमारी शान थी. हिंदू उदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे जिनका नाम था. हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आम्ही लोक आज या ठिकाणी विजय दशेकर यांनी आयोजित केलेल्या टिटवाळा महोत्सव 2024च्या या महोत्सवास दिनांक 7 तारखेपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सतत 9 दिवस टिटवाळाकरांना या महोत्सवाचा आनंद घेता आला आहे. अनेक प्रकारचे खेळणे या ठिकाणी लहान मुलांना आबालवृद्धांना या ठिकाणी आकर्षित असे रंगबिरंगी लाइटिंगच्या द्वारे या ठिकाणी लोकांना आकर्षित करत आहेत. अशा पद्धतीचा जबरदस्त असा महोत्सव साजरा करण्याचं काम विजय दशेकरने या टिटवाळामध्ये केलेलं आहे. विघ्नहर्ता गणपती या टिटवाळाचा प्रमुख देवस्थान आहे आणि देवस्थानाचे काम सतत चालू असताना सुद्धा या ठिकाणी दुसरा जो महत्त्वाचा जो काम करतला असेल तर हा टिटवाळा महोत्सवाचं आयोजन एक नेत्रदीपी एक चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचं काम विजय दशेकरने या टिटवाळा लोकांना करांना या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खरोखरच विजय दशेकर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या सर्व मित्रमंडळाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. टिटवाळ्याला सांस्कृतिक नगरी आपली मानली जाते आणि या टिटवाळ्यामध्ये विजय दशेकरच्या रूपाने आम्हाला एक अनमोल हिरा या ठिकाणी मिळालेला आहे. या अनमोल हिऱ्याला आपल्याला कोहिनूर हिरामध्ये रूपांतर त्याचं करायचं आहे. हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. कारण जनतेच्या मनात असेल तेच हल्ली होऊ शकतं. त्यामुळे विजय दशेकर सारखा एक जबरदस्त असा कार्यकर्ता आम्ही तुम्हाला तुमच्या हवाली करत आहोत आणि त्याला उचलून घ्यायचं डोक्यावर ठेवून घेण्याचं काम आपण सर्वांनी करावं एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचा वाढदिवसाच्या या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याला एवढं सांगू तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000. विजयजी तुम्हाला मनपूर्वक संपूर्ण मोरे कुटुंबाच्या वतीने शिवसेना कल्याण जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. संपूर्ण या ठिकाणी मान्यवर व्यासपीठाच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देतो. आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर आज या व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक धर्मसेवक सोनयादा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब, आमचे सरकार जे ठाणे जिल्ह्याचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्राचे आदेश बांदेकर ठाण्याचे सुनील वाहिले आणि आमचे परम मित्र महेशजी गायकवाड कल्याण पूर्व शहर प्रमुख, बाकी इतर मान्यवर मंडळी, आपण आज या टिटवाळा महोत्सवच्या शेवटच्या दिवशी आलेला आहात. आपण आल्याने नक्कीच आम्हाला एक ऊर्जा मिळालेली आहे. खरं तर आता महेश शेठ बोलले की बऱ्याचशा गोष्टी या ज्या कल्याण पूर्वेचा हा त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी या व्यासपीठावर माझ्यासारख्या किंवा आम्ही
आमचे शिलेदार हा एक टिटवाळासारख्या ग्रामीण भागात छोटासा महोत्सव साजरा करत असतो आणि त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी, कारण की त्यांचा यंदाचा जो महोत्सव बघितला तर मला वाटतं हा किमान याच्या 10 पट होता, किमान 10 पट याच्यापेक्षा मोठा होता. तरी पण त्यांनी तेवढं मोठं मन ठेवून जी स्तुतिस्तुम्न केली त्याचा खरा हकदार मी नसून हे आमचे सर्व शिलेदार आहेत. कारण की गेले 10 दिवस अविरतपणे कोणताही मोबदला न करता कुठल्याही स्वार्थाविना फक्त भाऊंनी सांगितलं म्हणून आपण टिटवाळा महोत्सव यशस्वी करायचा आहे. काय काय लोकांना चांगलं देता येईल. आमच्याकडे फॅशन शो स्पर्धा झाली, त्या स्पर्धेसाठी देखील ठाणे जिल्ह्यातील असंख्य ग्रामीण भागातून स्पर्धक आलेले लहान मुलांची होती. त्याच्यानंतर नऊवारी साज मेकअप स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये पण 2 जिल्ह्यातले सहभागी झालेले. मंगळागौर स्पर्धा झाली, मंगळागौर स्पर्धेमध्ये तर पालघर, नाशिक, तुमचं पनवेल अशा ह्या लांब लांब ठिकाणावरनं स्पर्धक आलेले होते, त्यांना जाण्याची व्यवस्था झाली नव्हती. काल लावणी स्पर्धा होती. मला सांगण्याचं तात्पर्य आत्ता हे की लावणी स्पर्धेला किंवा इतर कुठल्याही, काल लावणी स्पर्धेला एक स्पर्धक सावंतवाडीचा होता, एक स्पर्धक साताऱ्याचा होता, एक कोल्हापूरचा होता, एक नाशिकचा होता, एक आपला पालघर साईडचा होता. बक्षिसाची रक्कम काही जास्त नव्हती, पण त्यांना काहीतरी लोककला सादर करायची होती म्हणून ते या व्यासपीठावर आले. निश्चित मला आनंद सर्वात जास्त असा झाला की एवढे लांब लांबचे जे स्पर्धक आहेत ते आमच्या या टिटवाळ्याच्या महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आले आणि खरोखर आम्ही धन्य झालो की या टिटवाळ्याला शोभा आली. आपण देखील असंच सदैव हे येत राहा, आमच्यावर असंच टिटवाळा नगरीवर प्रेम करत राहा. आणि मगाशी कोण भांबरे सरांना कोणतरी बोललं की तुम्ही भावी बोलून टाका महेश शेठच्या बाबतीत. महेश शेठ काय खाट पाडायची आहे त्यात, ऐका ना हां, काय कोणाची कोण काय खाट पाडत नाही. तुम्ही भावी नाही हो, कल्याणपूर्व फिक्स होणार, काही टेन्शन नाही, कारण की आम्हाला पण आनंद होणार ना, बरोबर. ह्या तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. मित्र मित्राला अशाच शुभेच्छा देईल. ते कोणाचंही दडपण कोण आपण काय घेत नाही. मित्र आहे तर मित्र सगळे पुढे गेले पाहिजेत. तुम्ही पुढे गेले तर आम्ही पुढे जाणार. काय मोरे साहेब बरोबर ना, मोरे साहेब पण पुढे गेले, आता आम्ही पुढे जाणार ना, माझी नाही ना खाट. असं काय नाही, आपण सर्व सहकारी आपण येथे आलात, मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सागर सर, मी काहीतरी मोरे साहेब बोलत आहेत, करायचं का? हां, आज अतिशय माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस, खूप खूप आनंदाचा, माझ्या राजकीय याच्यातला आनंदाचा दिवस की ज्याच्यामुळे गेले कित्येक वर्ष म्हणजे 7 वर्ष हा टिटवाळा महोत्सव ज्याच्या आवाजाने हा भरत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्याला सूत्रसंचालनाचं एवढं आणि इतर सर्व गोष्टी नॉलेज आहे, जे माझे मार्गदर्शक म्हणून आहेत, ॲडव्होकेट आहेत सागर वाकळे सर, हे आज माझ्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर ते होतेच, पण ते सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे. आजपासून ते माझ्याबरोबर शिवसेना ह्या पक्षात पदार्पण करत आहेत आणि माझ्या खांद्याला खांदा लावून मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, सुनीलदादाच्या नेतृत्वाखाली, आमचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण परिसरात टिटवाळ्याचं नाव उंचावण्याचं काम करणार आहेत, समस्याचं मांडण्याचं काम करणार आहेत. आणि मी मनापासून सागर सरांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की शिवसेना म्हणजे 90% समाजकारण आणि 10% राजकारण. आणि सागर सरांचं आपण पाहू शकतो आगमन झालेलं आहे शिवसेनेमध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त टिटवाळ्यामध्ये समाजकारण आणि समाजकारण हेच आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज ज्याप्रमाणे विजय भाऊंनी सांगितलं की माझ्यासाठी फार मोठा दिवस आहे, सागर सरांसाठी देखील फार मोठा दिवस. हॅलो 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 टिटवाळा महोत्सव 2024 आजच्या या सायंकाळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत सन्माननीय माजी आमदार
प्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय दिनेशजी भोय कल्याण उपशहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे सन्माननीय मिलिंदजी सावंत आणि आमचे मित्र सन्माननीय जयजी खंदारे, या सर्व मान्यवरांना विनंती असेल, कृपया आपण मंचासमोर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय विजयभाऊ देशेकर यांच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे विजयभाऊंचे परमस्नेही सन्माननीय साईनाथजी जाधव आणि आमचे मित्र सन्माननीय रुपेजी सपकाळ यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी मनपूर्वक स्वागत. मी विजयभाऊंना विनंती करेन की आपण या सर्व मान्यवरांना आपल्या शुभस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय विजयभाऊंना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन या सर्व मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय माजी आमदार प्रकाशजी भोईर साहेब यांना सन्मानित करतील. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आपल्या सर्वांचे लाडके जनसेवक सन्माननीय विजयभाऊ देशेकर. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सन्माननीय माजी आमदार प्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तथा कल्याण शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच माजी आमदार सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो आहे. यानंतर सन्माननीय दिनेशजी भोय आपणास विनंती असेल, आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र मिलिंदजी सावंत साहेब यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. तद्वतच आमचे मित्र सन्माननीय जयजी खंदारे यांनाही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभ सन्मानित करतो आहोत. उपशाखा अध्यक्ष समीरजी मेस्त्री यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. त्याचप्रमाणे चौधरी काका आपणास विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमेयजी पाटकर यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर चौधरी काका आपणास विनंती, आपण देखील आपला समीर मेस्त्री उपशाखा प्रमुख रवी दसुरी यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. यानंतर मी सन्माननीय माजी आमदार प्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शब्दसुमनांनी शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या टिटवाळा महोत्सवासंदर्भात मी प्रथमतः कालच आमच्या देशेकरांचा वाढदिवस झाला, विजयजींचा. खरं कालच आम्ही येणार होतो, परंतु जरा काही अडचणीमुळे येऊ नाही शकलो. तरी त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि खूप चांगल्या प्रकारचं आयोजन गेली सातत्याने 7 वर्ष हा कार्यक्रम म्हणजे टिटवाळकरांसाठी एक वेगळी पर्वणी लाभली. आता मी येत होतो तेव्हा काही लोकांशी बोललो तर बोल 7 दिवस साहेब गर्दी जी बाहेरची आहे ती अशीच्या अशीच आहे, आम्हाला वाहनं काढायला पण खूप त्रास झाला आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे लोक येत आहेत, चांगल्या प्रकारे मजा घेत आहेत. आज पाळणे झोके बिके सगळं वाढतं आहे.
पण ह्या संदर्भात नुसता तो महोत्सव म्हणून नाही, तर या महोत्सवामधून विविध मुलांचे कार्यक्रम, विविध प्रकारच्या समाजोपयोगी विषय हे सगळे हाताळले जातात आणि सातत्य त्यामध्ये आज बघतोय आम्ही. आणि दिवसेंदिवस जो स्वरूप आहे ना कार्यक्रमाचं ते खूप चांगल्या प्रकारे बदलत चाललं आहे. त्यासाठी मी विजय देशेकरांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि उत्तरोत्तर आपल्याला आई जगदंबा असंच यश देवो. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले मी ऋण मानतो, आभार मानतो. आणि असंच कार्य आपल्या हातातून सातत्याने व्हावं हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय भोईर साहेब. धन्यवाद दादा. आपल्याला देखील आत्ताच 2 दिवसापूर्वी मला वाटतं आपण कल्याण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखपदी परत एकदा निवड झालेली आहे. त्याबद्दल आपल्याला देखील पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आलात, या रंगमंचाला शोभा आली. असंच प्रेम, असंच लोभ सदैव आम्हावर असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय माजी महापौर वैजयंतीताई घोलप, आपणास विनंती आपण मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा संघटक छायाताई वाघमारे आणि महिला शहर संघटक नेत्राताई उगले, कल्पनाताई जमदाडे, उज्ज्वलाताई मलबारी, अंजनाताई भोईर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व महिला मान्यवरांचं मी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय विजयभाऊ देशेकर आणि नीतावहिनी देशेकर या व आमच्या सर्व महिला पुरुष शिलेदारांच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आणि मी त्याचप्रमाणे सन्माननीय